यहाँ पे कट किया है गेंद को पॉइंट की तरफ। वहां पे हीरामन भोसले फील्ड में तैनात है। एक रन यहाँ से इकट्ठा किया जाएगा, मुकम्मल किया जाएगा। 3 रन महज स्कोर बोर्ड के ऊपर। नरेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे टिप के ऊपर गेंद को फिनिश कर रहे हैं। सटीक लेन के ऊपर गेंदबाजी करे, 90 तोली गेंदबाजी करते हुए ओल्ड पेन इस टीम के और से गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार अच्छी तेज तर्रार गेंद यहाँ पे विकेट कीपर को बीट किया, बल्लेबाज को बीट किया, गली के फील्डर को यहाँ पे बीट किया। गेंद जाएगी यहाँ पे बाउंड के बाहर 4 रन के लिए। 22 के पार पर ये 4 रन इकट्ठा किए इस दोनों ही बल्लेबाजों ने। बल्ले से रन नहीं आए, लेकिन नरेश अच्छे टिप्पे के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं। जिस तरह से टिप्पा गिरने के बाद तेज रफ्तार से गेंद अंदर की तरफ आती है, बाहर की तरफ निकलती है, ये अच्छी गेंदबाजी यहाँ पे होती हुई नरेश से यहाँ पे सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज की। फिर से एक बार सामने की तरफ गेंद को मार दिया है, 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश की जाएगी, लेकिन वहां पे दिलीप पाटिल फील्डिंग में आपको नजर आएंगे। जब तक वो गेंद के ऊपर आएंगे तब तक के लिए दोनों ही बल्लेबाजों ने यहाँ पे 2 रन इकट्ठा किए। पहले ओवर की समाप्ति है, 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन आपको खारपाले टीम का ये स्कोर आपको नजर आएगा। 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। हमारे डांसिंग दर्शक मामा जी यहाँ पे आ चुके हैं, काफी बेहतरीन डांस करते हैं, लेकिन आज यहाँ पे डीजे वगैरह नहीं है क्योंकि ये बारिश के सीजन के रबर बॉल की ये प्रतियोगिता है। तो इस प्रतियोगिता में आपको डांस करने को नहीं मिलेगा, लेकिन आप दर्शक के तौर पर यहाँ पे लुत्फ उठा सकते, आनंद उठा सकते। जयंत पाटिल उनका ही तारीफ कर रहा, वो डांसिंग हमारे दर्शक है, काफी अच्छे डांस करते हैं, लेकिन आज डीजे वगैरह नहीं है, इसलिए जय हिंद जो है वो शांत है। उन्हें शांति से क्रिकेट देखना पसंद करेंगे आज के दिन में, तो उनका भी शुक्रिया अदा करना चाहूंगा। दूसरी ओवर लेके गेंदबाज इस बार टिप्पा गिरने के बाद अंदर की तरफ गेंद आती हुई यहाँ पे गेंद हरकत कर रही है, तभी जाके गेंदबाज को बरकत मिल रही है। अच्छी यहाँ पे टिप्पा खाने के बाद लेग ब्रेक और ब्रेक करते हुए ये गेंदबाज सुभाष अच्छे गेंदबाज है, गेंदबाजी करते हुए काफी मजे हुए और काफी तजुर्बा होने वाले ये गेंदबाज है, लेकिन उन तजुर्बेकार गेंदबाज से यहाँ पे गलती होते हुए वाइट यहाँ पे अंपायर ने करा दिया वाइट के तहत। तो टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर 11, 1 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ पे देखने को मिलेंगे। खारपाली टीम सुभाष गेंदबाजी में थोड़ा सा विकेट कीपिंग में मुझे लगता है बदलाव, नहीं विकेट कीपिंग के नहीं है, गली के यहाँ पे फील्डिंग में बदलाव होगा, क्योंकि गली में जो खड़े थे नरेश वो अभी काउ कॉर्नर की तरफ आपको नजर आएंगे, क्योंकि उनकी जो बैट स्विंग है वो मिड विकेट की तरफ है। जिस रीजन में वो फील्डिंग करने के लिए गए थे उस रीजन में छक्का दागा इस बल्लेबाज ने, ठकम ठोक बल्लेबाज अभी शुरुआत हो चुकी है खारपाली टीम की ओर से। जहां तक स्कोर 11 था वो स्कोर पहुंच चुका है 17 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। छक्का विनोद इस बल्लेबाज का नाम है, विनोद ने खारपाली टीम के लिए छक्का दागा सुभाष के इस गेंदबाजी के ऊपर। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश थी। अभी आप ये शॉट देखोगे ना तो ये शॉट मारना चाहते थे यहाँ पे लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन सुभाष जी जो ऑफ ब्रेक और लेग ब्रेक करते प्रीतम जी, इस वजह से मुझे लगता है अच्छे से संपर्क नहीं हुआ बल्ले में और गेंद में, टॉप एज लगी और गेंद यहाँ पे शॉट स्क्वायर लेग में आपको नजर आई। अच्छी यहाँ पे पुराना चावल है दोस्तों, ये शेर है दोस्तों, शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता, तो ऐसे ये सुभाष जी और विनोद जी शेर है। इस बार शफल करके खेलने की कोशिश की थी, टोक के माध्यम से बॉडी को टर्न किया था। इस बार थाई पैड के ऊपर गेंद लगी, बैट पे भी गेंद लगी और लेग ग्लांस में 1 रन यहाँ पे इकट्ठा किया और टीम का टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 19 रन यहाँ पे देखने को मिलेगा। खारपाली टीम का ये स्कोर है। सुभाष फिर से एक बार गेंदबाजी के ऊपर आपको देखने को मिलेंगे।
इस बार हवाई यात्रा के ऊपर प्रीतम पाटिल के इस बार मस्तक के ऊपर दस्तक दी और कहीं चल गई तारामंडल में 6 रन के लिए। काफी बेहतरीन शॉट सिलेक्शन विनोद का और बाजुओं में कितनी जान है, ये दमखम दिखाते हुए विनोद अपने पारे में ठोका छक्का। 25 रन एक विकेट के नुकसान के ऊपर खार पाले टीम डटी हुई है यहाँ पे फाइट करते हुए ओल्ड पेन के खिलाफ। इस बार प्रवीण कुंभार ये कप्तान इस टीम के, उनकी टीम के खिलाफ फिर से एक बार सामने की तरफ गेंद को मारा प्रीतम पाटिल, गेंद के पीछे दौड़ते हुए बीनो यहाँ पे दिलीप पाटिल गेंद के पीछे दौड़ते हुए, लेकिन तब तक के लिए 2 दौड़े पूरी की, तीसरी दौड़ पूरी करने में कामयाबी होगी, इस बार नहीं। खतरे की घंटी बज चुकी है। इस बार रन आउट के तौर पर बल्लेबाज मैदान से बाहर। 27 रन टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर 25 थे। अभी 25 के बाद ये 3 रन के चक्कर में 2 रन मिले, 1 विकेट गया और 27 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर ये स्कोर टीम का है खार पाले। जर्सी नंबर 12 इनाट नंबर 4 के पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए है। अच्छा शॉट सिलेक्शन, क्या यहाँ पे स्क्वायर ड्राइव करने की कोशिश की थी, तमाचा मारने की कोशिश की थी, लेकिन बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आई। गेंद यहाँ पे देखा जाए तो गली में पकड़ी गई। 1 रन यहाँ पे प्रवीण कुंभार गेंदबाजी मार के ऊपर, लीजेंड एक्सपीरियंस प्लेयर आज गेंदबाज के तौर पर वो गेंदबाजी करते हुए अभी तक अच्छा क्रिकेट खेल चुके प्रवीण कुमार। लेदर क्रिकेट खेलने का भी अनुभव उनके पास है, लेकिन उतने अच्छे खिलाड़ी भी सामने देखने को मिलेंगे खारपाले के जर्सी नंबर 12 के इस बार नंबर में वो खेलते हुए नजर आएंगे। फील्डिंग में बदलाव देखने को मिलेगा क्योंकि लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन बल्लेबाजी में होने की वजह से कप्तान को दिक्कतें पैदा होती है फील्डिंग लगाने में, वही दिक्कतें आज इधर नजर आती हुई। अच्छा यहाँ पे कट किया गेंद को, यहाँ पे मिड ऑफ में गेंद को खेल के निकाल दिया। 1 रन महज मिल जाएगा इस गेंदबाजी के मार्ग के ऊपर तैनात अभी प्रवीण कुमार की गेंदबाजी के ऊपर 1 रन। अच्छी यहाँ पे गेंदबाजी करते हुए प्रवीण कुमार हाथ खोलने का किसी भी तरह से मौका नहीं दे रही बल्लेबाज को, और इसी का अगर कारण देखा जाए तो बड़े शॉट नहीं आ रहे अभी तक दोनों ही बल्लेबाजों से। जो शुरुआत और जो रन दूसरे ओवर में बनाए थे छक्के के बदौलत चौके के बदौलत, वो रन यहाँ पे देखने को नहीं मिल रहे। लेकिन इस बार देखते देखते शॉट सिलेक्शन अच्छा है। काउ कॉर्नर यहाँ पे बाउंड्री लाइन को चीरती हुई गेंद यहाँ पे कारपेट को आग लगाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर 33 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर आज आपको देखने को मिलेंगे। प्रवीण कुमार यहाँ पे गेंदबाज अपना गेंदबाजी करते हुए इनएट नंबर 30 पायदान के ऊपर गेंदबाजी करते हुए इस बार अक्रॉस द बैट इस गेंद को खेल दिया है काउ कॉर्नर के रीजन में। नरेश वहां पर फील्डर तैनात, तो गेंद को उठाएंगे फेंकेंगे, इस बार 2 रन मुकम्मल करेंगे बल्लेबाज। अच्छी यहाँ पे सेंसेबल क्रिकेट देखने को मिल रही है। सिंगल डबल से स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है क्योंकि हाथ खोलने का प्रवीण कुमार मौका नहीं दे रही। टिप्पा गिरने के बाद अंदर की तरफ आ रही है। अगर आपको हाथ खोलने का मौका चाहिए तो आप विकेटों को छोड़ के बल्लेबाजी करनी पड़ेगी। इस बार विकेटों को छोड़ के यहाँ पे बल्लेबाजी की, ऑफ स्टंप के बाहर इन्विटेशन दिया, अच्छा संपर्क देखने को मिला और ठोका लंबा लंबा छक्का। 41 रन स्कोर बोर्ड के ऊपर, तो विकेट के नुकसान के ऊपर अच्छी ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए खार पाले के बल्लेबाज यहाँ पे बाहुबली खार पाला के काफी अच्छी बल्लेबाजी। फिर से एक बार हवाई यात्रा के ऊपर नरेश गेंद के नीचे कैच छूट गया और गेंद चली गई बाउंड्री के बाहर। 1 बाउंस 4 रन के लिए जजमेंट नहीं था और इसका कारण देखा जाए तो प्रैक्टिस नहीं है और इस वजह से कैच छूटा और ये मैच छूटेगा कि नहीं छूटेगा आने वाले वक्त में पता चलेगा।
45 रन रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान के ऊपर खारपाली टीम। अभी तक एक ओवर शेष है, इस एक ओवर में कितने रन आएंगे आने वाले वक्त में पता चलेगा आपको, क्योंकि बेहतरीन से बेहतरीन गेंदबाज इस ओल्ड पेन टीम में आपको नजर आते हुए। पहली गेंदबाजी नरेश ने, उसके बाद आपने प्रवीण कुंभार को भी देखा। ऐसे बेहतरीन जाने माने गेंदबाज इस टीम में है, तो उनके खिलाफ अगर क्रिकेट अच्छा खेलना है तो आपको अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, तो ही आप ज्यादा से ज्यादा रन बना सकते हो। पहली गेंदबाज इस्तेमाल किए गए नरेश, दूसरे सुभाष, तीसरे प्रवीण कुमार खुद कप्तान और तीसरे प्रीतम पाटिल आपको गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे। मीडियम फास्टर गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी। इस बार गुडलैंड स्पॉट को पे ऊपर गेंद गिरी और उसके बाद थोड़े ऑफ स्टंप के बाहर निकाली, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। एक तो बॉडी के अंदर रख रहे, एक तो बॉडी से बाहर रख रहे, दोनों वेरिएशन आपको देखने को मिलेंगे। प्रीतम पाटिल से 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 19 गेंदें अभी तक फेंकी गई है ओल्ड पेन के गेंदबाजों से। अच्छा, यहाँ पे डांसिंग डाउन द विकेट, गेंद यहाँ पे ट्रैवल हो चुकी है लॉन्ग ऑन में। प्रवीण कुंभार खुद कप्तान, उनके हाथ में गेंद चली गई। आपको कमबैक दिलाना पड़ेगा प्रीतम पाटिल, तो ही आपकी टीम संवार सकती है। 46 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर खारपाली टीम। खारपाली टीम का नाम भी बड़ा है, तगड़ा है। गणब विभाग से खारपाली टीम बिलोंग करती है और वो दमखम रखते हैं जीतने का। अगर आपको ओल्ड पेन के खिलाफ जीतना है तो रन अच्छे बनाने पड़ेंगे, गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी। फटकी भी गेंद थी, अच्छा एलिवेशन नहीं था, टाइमिंग अच्छा नहीं था प्रॉपर, लेकिन नो मैंस लैंड में जाके गेंद गिरेगी और मिलेंगे 2 रन इस बार इस शॉट के लिए। अड़तालीस रन स्कोर बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छा कमबैक दिलाते हुए ये गेंदबाज प्रीतम पाटिल अपनी टीम के लिए जो कप्तान को चाहिए वो सब सिचुएशन हैंडल करते हुए प्रीतम पाटिल। लेकिन इस बार प्रीतम पाटिल के ऊपर धाबा बोला, गेंद चली गई है इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के दस्तक के ऊपर दस्तक देती हुई। पिंटा भाई ट्रॉफी 2024 का शानदार छक्का इस खारपाले के बल्लेबाज के बल्ले से प्रीतम पाटिल को सोचने के ऊपर मजबूर किया कि आप इस तरह गेंदबाजी कर सकते हो तो इस तरह के मैं शॉट भी खेल सकता हूं। पटकी भी गेंद थी, प्रवीण कुमार गेंद के नीचे पकड़ी जाएगी, कैच पकड़ी जाएगी। विकेट नंबर 3 मैदान से बाहर। इस बार अच्छा निर्णय लिया प्रीतम पाटिल ने, बैकफुट पे जाके खेलने के ऊपर मजबूर किया बल्लेबाज को और बैकफुट पे जाने के बाद जो रास्ता है, जो फासला है वो कम हुआ और इस दौरान देखा जाए तो एलिवेशन कम था और कैच पकड़ा गया। प्रवीण कुंभार वहां पे फील्डर तैनात थे और विकेट नंबर 3 यहाँ पे खारसापोली का मैदान से बाहर। 43 रन इस अकेले खिलाड़ी ने अपनी टीम के लिए बनाए, तो उनका भी स्वागत। और रन स्कोर बोर्ड के ऊपर आखिर की गेंद इस ओवर की होगी प्रीतम पाटिल के सामने बल्लेबाज खड़ा है। आखिर की गेंद डॉट। टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर इस बार 54 रन, 55 रन बनाने होंगे जीतने के लिए। ओल्ड पेन टीम को देखना होगा किस तरह से खेलेगी। 24 गेंदों में 55 रन बनाने हैं।
चला फिल्डिंग लावून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. ओल्ड पेन आणि त्याच्या समोर खारपाले. तर खारपाले आपण त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं आणि त्याला ओल्ड पेन आपली सलामी जोडी रवाना करायची मैदानावरती. जास्त वेळ घेऊ नका, म्हणजे आयोजकांचा आधीच भरपूर फुकटचा वेळ गेलाय. त्या अनुषंगाने आपण विनंती करतोय की आपण पहिली मॅच आपण विचार केला होता की 9 वाजता चालू होईल, परंतु जी प्रेक्षणीय लढत होती ती 11:30 चालू झाली. प्रांतिक कारण की देवाची कृपा आपल्यावरती होती. रात्री पाऊस पडला पण आता उघड पडलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस दिलाय, परंतु आता देवाने हवामान खात्यात देखील बदलला गेलाय आणि थोडस आता देवाची कृपा आपल्यावरती आहे, त्या आयोजकांवरती आहे. आणि खरं अर्थाने पावसाळी क्रिकेटचा खऱ्या अर्थाने हंगाम चालू झालाय. पण अक्षय सरांना आपला अजून आनंद भेटला नाही, कारण की पाऊस पडला पाहिजे त्यांच्या अनुषंगाने, परंतु त्या आनंद जर या मैदानामध्ये आपल्याला अनुभवत असेल तर पावसात थोडीशी तरी रंगीम परसाद चालू व्हायला पाहिजे. परंतु चंदाच्या सत्रामध्ये झाली तर बरं होईल, कारण की जी फायनलची मॅच असेल ती पावसामध्ये जर झाली तर खूप आनंदात जाता दिसेल. चला स्पीडअप करा. याच दरम्यान एक महत्वाची सूचना सर्वांसाठी आहे. स्वर्गीय गोपीचंद बालाजी पाटील राहणार कलवे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री मनमीत गोपीचंद पाटील यांनी शिष्यवृत्ती इथे जाहीर केलेली आहे. स्वर्गीय गोपीचंद बालाजी शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीचं नाव आहे. त्यामध्ये अर्थातच 10वी मध्ये आपल्या 40+ खेळाडूंच्या मुलांना 90% मिळाले किंवा 12वी मध्ये 90% मिळाले किंवा त्याच्यावरती मिळाले त्यांना 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाईल. तर कोणाचा मुलगा किंवा मुलगी त्यांना जर अशा 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये यश मिळालं असेल तर त्यांनी लगेचच नारकलीची झेरॉक्स आमच्याकडे जमा करायची आहे. तर विनंती असेल सर्व खेळाडूंच्या मुला मुलींना संधी तर या शिष्यवृत्तीचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे. आपल्याला कौतुकाची थाप आपल्या मुलांना असावी म्हणून मनमीतजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या अर्थातच वडिलांच्या स्मृतीला अर्थात आपण पाहतोय इथे त्यांच्या स्मृती खातीर आणि अर्थातच आपण पाहतोय स्वर्गीय गोपीचंद बालाजी पाटील शिष्यवृत्ती ही देण्यात येणार आहे. तर या शिष्यवृत्तीचा लाभ आपल्या अर्थात गरजू गरीब विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतोय. आणि ज्यांच्या मुलांना 90% गुण आहेत 10वी किंवा 12वी मध्ये त्यांनी लगेचच झेरॉक्स आमच्याकडे जमा करायचे आहे. जर अजून थोडा आम्ही वाट बघू, जर 90% मध्ये कोणाची झेरॉक्स आली नाही तर आम्ही टक्केवारी 80 ते 90 या कॅटेगरीमध्ये शिष्यवृत्ती आपल्यापर्यंत देणार आहोत. आणि या शिष्यवृत्तीचा फायदा भविष्यामध्ये शिक्षणामध्ये आपल्याला व्हावा या दृष्टिकोनातून मनमीतजी पाटील अर्थात यांनी ही शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. संतोष गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज संतोष स्ट्रायकरवरती नरेश आणि महेंद्र. या खेळणे मागे नोटेड हनुमान पाड्याचे 40+ खेळाडू याच्यानंतर सर्वांनी उपस्थित राहायचं. आपली मॅच आहे. नोटेड हनुमान पाड्याचे खेळाडू उपस्थित राहायचं कारण याच्यानंतर जिंकलेल्यांची मॅच आहे, नंतर आपली मॅच होईल. पण आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. दोन झाला जर तो लागला तेव्हा सर्वात पाहायला भेटत. तोपर्यंत जर विचार केला तर 22 बॉल मध्ये करू शकते 53 धावा आणि त्या अनुषंगाने आता मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने आता खऱ्या अर्थाने धावा संख्येला आकार द्यावा लागेल.
गोलंदाज तयार आहे. बॉलवरती उंच जास्त आणि लांबी कमी आणि या बॉलवरती डॉट बॉलचा तो इशारा धावसंख्या थांबली गेली ती म्हणजे दोन आकड्यावरती. गोलंदाज तयार आहे. केला महेंद्र. हा टप्पा पडला इथली घेतली त्यानंतर विकेट किपरने तर नाही तर क्षेत्ररक्षकाने पकडलेला आज झेल तंबूच्या आचरेला पहिला विकेट पहिला आद्रा पहिल्या आवडीचा लागलेली आहे ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ओल्ड पेन टीमला. आकड्यावरती विकेटच्या बरोबर अक्षय सरांनी घेतलेली मेहनत स्पर्धेसाठी. जरा बॅट्समॅनचं नाव सांगा त्या मला. तुमच्या 12वा खेळाडू ते पाठवायचा दोन्ही संघाने विनंती करता 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे करून. धन्यवाद धन्यवाद. उंची जास्त आहे तुमची तकडी जास्त आहे ना आवडत नाही मला. या बॉलवरती फटका खेळायचा होता परंतु चीन आणि बॅटचा अंतर कमी आणि डॉट बॉलच्या समाप्ती संख्या थांबली गेली तीनशे आकड्यावरती. तो नवा आफ्रिकावरती लागला चांगला सलग पायापट्टी हळूहळू या क्रिकेटच्या पटलावरती लागला सर कारण की पाठीमागे होण्याची शक्यता आहे. चांगला फटका जमला जातो फटका कार्पेट किंवा काल हितरक्षक आहे परंतु उचलला फेकणार दुसरी धाव घ्यायची आहे परंतु एकरी धावेला प्राधान्य दिले गेले. या एकेरी धावेने परिस्थिती म्हणजे एका षटकाच्या सुरुवातीनंतर 3 आकड्यावरती 3 धावा फलकावरती लागल्या. तर तो विचार केला तर 18 बॉल मध्ये 53 धावांची 52 धावांची गरज असेल. नक्कीच हा करार विचार केलेला बॉल भाग झाले कारण की काय होईल बॉलवरती सांगू शकत नाही किती धावा येतील आणि सावकार सटकार कधी जाईल सांगता येत नाही. त्या अनुषंगाने विचार केला ना तर 18 बॉल मध्ये 52 धावा शेतात परंतु त्याची फटकेबाजी करावी लागेल. सुरुवातीपासून आक्रमण गोलंदाज तयार असेल म्हणजे सुरेश. सुरेश गोलंदाज तयार. पहिला बॉल आक्रमण पाहायला भेटतोय चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा येतो 6 धावांचा इशारा षटकार. अर्थातच रवींद्र म्हात्रे यांच्याकडून जितेंद्र म्हात्रे सरांना 100 रुपयाचे पारितोषिक आले. मगाशी त्यांनी कॅच घेतली आज जितेंद्र पाटील आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले. मगाशी नरेश यांची कॅच घेतली एक महत्वाची विकेट त्याच्यासाठी 100 रुपये. धन्यवाद दादा.
या चेंडूमागे एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या भारतीय संघ धावसंख्या परिस्थिती 10 या आकड्यावरती. एक धाव काढला, दुसरी धाव घ्यायची, दुसरी धोक्याची गट्टा वादल का, परंतु ती तडफड पाहायला भेटते. अशा रीतीने 2 धाव पुन्हा बंद होतो. मधुकरने धावसंख्या जाऊन घेत होती 12. दत्ता सरांकडून जितेंद्र सरांसाठी 100 रुपये पारितोषिक झाले. जिथे गेले तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर केलेत. इथे मात्र चेंडूसाठी बॅकवर्ड रिटर्नमध्ये ते चौकारच्या सहाय्याने धावसंख्या मात्र मिळतो. एक धावसंख्या तब्बल 16 आकड्यावरती. आता येणारे 13 बॉल 39 धावसंख्याची क्रॉस. डीजे आशिष इकडे तुम्ही जरा कायम त्यांच्याकडे कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. डीजे आशिष चला जास्त वेळ घेण्याकडे विनंती करते. संख्या 16 आकड्यावरती इकडे गेले. 13 बॉल मध्ये एकूण फटका बसला गेला. तुम्ही सदृश प्रयत्न करतोय, परंतु इथे एक धाव काढली, दुसरी धाव घ्यायची आहे. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजणार असताना इथे दुसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली तब्बल 18 आकड्यावरती आशिष डीजे. पण विनंती करतोय जरा कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधायचा आहे. खूप महत्वाचं काम. कारण सायकलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर खार पाल्याच्या वतीने गोलंदाज अप्रतिम चेंडू, काय चेंडू पडला काय आणि लेग स्पिन झाला काय, त्या फलंदाजाला सुद्धा कळलं नाही. यष्टिनिरीक्षकाला काहीसा चकवा दिला पण त्याने मात्र कमबॅक केलं आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहिजे. एवढी डॉट बॉल प्रेशर क्रिएट ऑन द बॅट्समन असा क्रिकेटचा रूल आहे, नियम आहे. आणि इथे हा नियम आपण दिसतोय. खारपाले संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडू येतोय आणि प्रेशर पूर्णपणे फलंदाजावर येतोय. पुन्हा एकदा कट करतोय, इथे मात्र लेग ब्रेक करतोय आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला मात्र घातक गोलंदाजी म्हणजे लेग ब्रेक.
आणि तो लेग ब्रेक बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. हा प्रेशर पूर्णपणे फलंदाजावर येतोय. अडचणीत सापडतोय इथे मात्र ओल्ड पेन हा संघ. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र चेंडू फसलाय आणि इथं मात्र संपला खेळ. पकडला झेल आणि संपला या खेळाडूचा खेळ. दोन चेंडू बॅक टू बॅक. इथे मात्र निर्धाव. प्रेशर क्रिएट झाला. त्या प्रेशरला मात्र इथे हाताशी घेतलं या गोलंदाजानं आणि इथून मात्र खेळ संपवला प्रतिस्पर्धी या खेळाडूचा. तो मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसेल आणि एक महत्वाचा खेळाडू सरसेनापती इथे मात्र प्रवीण कुंभार मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात आपण पाहतोय दत्ता म्हात्रे सरांनी 100 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांच्या मित्राला लावलं. कारण झेल त्यांनी जो पकडला ना नरेश यांचा, नरेश सावंत यांचा तो झेल महत्वाचा होता. तो झेल पकडल्यानंतर जे जिंकण्याचे चान्सेस आहेत, जी संधी आहे, जे पर्सेंटेज आहे ते मात्र खारपाले संघाच्या वतीने हळूहळू वाढत असताना आता पाहिलं. हा देखील आताचा ब्रेक थ्रू पर्सेंटेज विजयाचे वाढवतोय खारपाले संघाचे. गोलंदाजी मार्कवर अरुण इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लेग ब्रेक करतोय. या वेळेला मात्र मोठं वादळ आणलं प्रवीण कुंभार यानं. 3 डॉट चेंडूंचा इथं वचपा या चौथ्या चेंडूवर समोरच्या दिशेनं ठोकला षटकार. आमचे जय भाईंचा डान्स मात्र आज आम्ही वंचित राहावं लागेल त्यांना. जय हिंद डीजे मिक्स वंचित राहावं लागेल कारण इथे डीजेची सिस्टीम थोडी उपलब्ध नाही. ती सिस्टीम आम्ही थोड्या वेळात काही करून उपलब्ध करू आणि जयंत भाई यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास आपण इथे मैदानाकडे आपला घेऊन चालतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आणि तिथून मात्र आलेला मोठा फटका प्रवीण कुंभार सरसेनापती ओल्ड पेन या संघाचा इथे मात्र संजीवनी आणतोय. दादा यांचा नरेंद्र दादा अर्थात नरेंद्र भाई या नावानं प्रसिद्धीस आहेत. समाजसेवक आहेत या विभागामध्ये. जैन भाऊ ही फरमाईश तुमच्यासाठी होती. जे बायांना काही नाही पण मात्र प्रतिस्पर्धी संघाला 6 चेंडू मध्ये 29 धावा पाहिजे. 6 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक सामना पेन संघ जिंकेल की इथे मात्र खारसा पुढे प्रश्नचिन्ह. जैन भाऊ आपला डान्स झाला पाहिजे.
क्रमांकाचे 29 प्रवीण कुंभार सारखा एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज मात्र सरसेनापती स्ट्रायकिंगला आहे. धावा होतील त्या कराव्या लागतील. 6 चेंडू 29 धावा. यावेळेला मात्र खूप टप्प्याचा चेंडू बाउन्सरचा मारा. अर्थातच आपण पाहतोय क्रिकेटचा दुसरा ब्रह्मास्त्र बाउन्सर. इथे मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये आली एक. आता मात्र महत्वाची धुरा म्हणजे प्रीतम दादा पाटील एक उत्कृष्ट खेळाडू, अनुभवी खेळाडू, त्याच्याकडून अनुभवाची शिदोरी आहे. एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना परिचय आहे, ओळख आहे. प्रीतम पाटील स्टार्टिंगला 5 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. हा ट्रॅकरचा चेंडू आपला बॅटर सफल केला. चेंडू मात्र टीप मिडविकेट सीमारेषेच्या पडून हलत धावा 6. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे 22. 4 चेंडू 22. क्षमता आहे प्रीतम पाटील मध्ये. एक विध्वंसक विस्फोटक अप्रतिम अनुभव त्यांच्याकडे आहे. अनुभवाची शिदोरी असलेला हा फलंदाज प्रीतम पाटील स्ट्रायकिंगला. पंचाच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये पाहतो, पण ही 40 प्लेसची स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आज मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता त्या बनवू शकतात. ती क्षमता प्रीतम पाटील मध्ये आहे. पुन्हा एकदा आला तसा भिडकावून लावलाय. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षकांकडून सेफ आहे. अडवला गेला चेंडू. इथे मात्र काय होईल, काय घडतंय, काय बिघडतंय याच्या माग सगळे खेळाडू धावत आहेत, पळत आहेत. 6 धावा इथे पूर्ण केल्यात. अर्थातच आपण पाहतोय नक्की काय घडत होतं मैदानावर कळत नव्हतं, पण प्रेक्षकांना मात्र कळलं की नक्की काय झालं. एका चेंडूवर धावून काढल्यात 6 धावा. हा रेकॉर्ड कुठे झालाय तर अर्थातच या नोटेड हनुमानपाड्याच्या मैदानावर. सर्व रेकॉर्ड इथेच. पहिल्यांदा या रबर बॉलची पेन तालुक्यामध्ये स्पर्धा 3 चेंडू आणि 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. जो विजय कठीण वाटत होता तो थोडा सोपा केला जातोय. प्रीतम पाटील यांच्या बॅट मधून या आलेल्या धावा हा प्रवास मात्र इथं सोपा करत आहेत. 3 चेंडू 16 धावा, 2 षटकार, 1 चौकार किंवा बॅक टू बॅक 3 षटकार. सामन्याचं चित्र सामना होऊ शकतोय ओल्ड पेन हा संघ. 3 चेंडू 16 अर्थात आवश्यकता नव्हती. कौतुक केलं होतं क्षेत्ररक्षकाचं मी, कारण ज्या पद्धतीने चेंडू अडवला होता. इथे वारंवार हाफ ट्रॅकरचे चेंडू टाकत आहेत. प्रीतम पाटील यांना आमंत्रण दिलं जातोय. इथे मात्र हुशार आहेत प्रीतम पाटील. अशा पद्धतीने फसवेगिरी करू शकतात. 3 चेंडू 15 धावा. प्रीतम पाटील तारणहार ठरतील का, विजयाच्या समीप नेतील का, विजयाची माळ गळ्यामध्ये पडेल का. इथं मात्र बॅटची कडा. चेंडू मात्र निसटलाय. कितपर्यंत जातोय चौकार. नक्की चाललंय काय, घडतंय काय, इथे मात्र खारपाळ्याच्या संघाला कळतच नाही. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. जो विजय आरामात रित्या मिळवू होता खारपाळे संघ, पण त्यांच्या चुकांमधून या धावा इथं जमवल्या जातात प्रतिस्पर्धी संघाकडून आणि त्याचा परिणाम मात्र धावफलकावर पडतोय. 2 चेंडू 11. चला स्पीडअप करायचा आहे. अजून सामने आम्हाला खेळवायचे आहेत. एक दिवसीय शृंखला आहे, स्पर्धा आहे. 3 वाजून 13 मिनिटं झालेत. अजूनही बरेच सामने खेळवायचे आहेत. चला लवकर, वेल दौडू नका. लल्ला सर जरा तुम्ही बारकाईनं लक्ष द्या. 2 चेंडू 11 धावा. नक्कीच गोलंदाज देखील तो म्हणत असेल करावं तर मी काय करावं. चेंडू नक्की फेकू पुढे. 2 चेंडू 11. चला लल्ला सर आपण जरा बारकाईने लक्ष द्या. आम्ही इथून आवाज देतोय पण आपण देखील थोडा पाठपुरावा करा कर्णधाराला.
चला लवकर लवकर घ्या. 2 चेंडू 11. जो विजय सोपा होता खारपाळेच्या वतीनं तो त्यांनी आता कठीण करून ठेवला. इथून मोठा फटका जर आला ना तर प्रीतम पाटील कमालीची कामगिरी. इथे मात्र आलाय मोठा फटका. 1 चेंडू 5. नऊ चेंडू आणि याला 6 धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी पाहिजे 2 चेंडू मध्ये 2 चेंडू 4 धावा. आधीच दुष्काळ आणि त्यात हा 13वा महिना. इथे मात्र झेल पकडला गेला पाहिजे. इथे फ्रीट आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. इथे मात्र 1 चेंडू आणि आता राहिल्या त्या 2 धावा. सामना होता कुठे आणि आता पोहोचला कुठे. 6 चेंडू 29 धावा आणि आता मात्र 1 चेंडू आणि पाहिजे 2 धावा. जो संघ पराभवाच्या छायेमध्ये होता तो आता विजयाच्या समीप येतोय आणि जो विजयाच्या समीप होता तो पराभवाच्या समीप जातोय. इट इज कॉल्ड एज अ क्रिकेट. 53 झाला धावा. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आता प्रीतम पाटील यांना जरा तहान लागलेली आहे. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. कारण अर्थात युएसएने पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरवलं. आज भारत विपक्ष पाकिस्तान ही मॅच देखील आपल्याला आज पाहायला मिळेल. रात्री साधारण मला वाटते 8च्या दरम्यान ही मॅच आहे. तर भारत पाकिस्तान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये काही होतं. अफगाणिस्तानने देखील मला वाटते न्यूझीलंडला हरवली. पूर्ण चित्र आणि त्याचं कारण आता दत्ता मात्रे सरांनी मागाशी सांगितलं की तिथल्या त्या पिच आहेत युएसएच्या त्या आपण पाहतो मीडियम फास्टर आणि कटरासाठी खूप पोषक आहेत. कारण तिथे ना चेंडू वलन खूप घेत आहे आणि थोडा पिच खराब आहे. ICCने देखील ऑब्जेक्शन घेतलं की तुम्हाला पिच मध्ये सुधारणा करावी लागेल. पण युएसए आहे त्याच्यासमोर कोण काय करू शकत नाही. बलाढ्य ते जर इंडियामध्ये मॅचेस असत्या तर लगेच ICCने दंड आपल्याला दिला असता, बॅन केला असता. ही एक बलाढ्य देशांची क्षमता आहे. आणि नवीन आपण पाहतोय आयोजक देश आहे युएसए आणि अर्थातच वेस्ट इंडिज. या 2 देशांमध्ये हा आपण पाहतोय ICC T20 वर्ल्ड कप होतोय 2024चा. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. खारपाले संघाकडून झालेल्या चुका इथून मात्र आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन चालल्यात. 1 चेंडू धावा पाहिजे 2. कोण जिंकेल कोण हारेल इथे मात्र अजूनपर्यंत काम आहे कठीण. कारण एका चेंडू मध्ये कधी कधी एक ही धावसंख्या अनिकेत होत नाही, पण कधी कधी एका चेंडू मध्ये 6 होतात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. साहिलने भरपूर वेळा रेकॉर्ड मोडलेला आहे. अर्थात आमचे कोपरचे खेळाडू देखील इथे आलेले आहेत. प्रेम दादा त्यांचं देखील सातत्याने सतीश दादांवर प्रेम असतं. तर आज सतीश दादांवर प्रेम करणारी मंडळी खूप आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यात सतीश आमचे बालू काका 40+ ते देखील आलेले आहेत. ते नोटेड हनुमानपाडा क्रिकेटमध्ये सातत्याने खेळताना त्यांना पाहतोय. सुजित जी पाटील 1 चेंडू 2 धावा.
इथे एकच धाव. पेन संघ अट्टीतट्टीच्या लढतीमध्ये इथे कंपल्सरी चेसिंग होती. इथे मात्र पेन संघ इथे मात्र हरलाय. खारपाले संघ मात्र जिंकलाय. खारपाले संघाला आता मात्र विचार विनिमय करणं गरजेचं आहे.